नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरी मराठीचा 14वा धडा पाऊस पाणी. आता पाऊस पाणी याचा अर्थ पावसामुळेच आपल्याला पाणी मिळते, म्हणून त्यांनी पाऊस पाणी. पावसामुळे अजून काय काय फायदे होतात बघूया. टप टप थेंबानी तळे साचले. तुम्हाला माहिती आहे की थोडे आपण एखादी गोष्ट करायची म्हटली तर लगेच होत नाही, तर आपण थोड्या थोड्या गोष्टीनंतर ती वस्तू मोठी होते. उदाहरणार्थ आपण म्हणतो आईला की आई मी आता पैसे जमणार, कधी जमणार, मला एवढे पैसे हवेत, कधी जमणार. तर आपण त्यांना काय सांगतो किंवा आई काय सांगते, थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे थोडे थोडे जमा केल्यानंतर त्याची किंमत भरपूर येते. तसंच थेंब थेंब आल्यानंतर तळे जमा झालेले आहे. धो धो पावसाने धरण भरले. हे धरण का म्हणतात, कारण पाणी अडवण्यासाठी. जर धरण उघडले, पूर्ण दरवाजे उघडले गेले तर काय होईल, पूर्ण पाणी पूर्ण गावात जाईल. म्हणून धरण बांधल्यामुळे पाणी थोडे थोडेच बाहेर येते. धरणाचे पाणी शेतात खेळे. आता हे पाणी कुठे जातं, शेतामध्ये. ह्या जो शेतकरी आहे ह्याच्यात शेतात पाणी गेलेलं आहे आणि म्हणून ती कणसाची पिकं, म्हणजे गव्हाचं पीक, ज्वारीचं पीक, तर जे पिकं येतात त्याला म्हणतात कणीस. हिरवी धरती आनंदाने डोले. ही धरती म्हणजे ही पृथ्वी, जमीन ही खूप आनंदित झाले, कारण पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे सर्व ठिकाणी हिरवेगार वातावरण आहे. पावसाने दिले सर्वांना पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी. हा शेतकरी खूप खुश आहे, कारण पाऊस आल्यानंतर त्याचे शेत बहरले आहे. तो खूप आनंदित झाला आहे. आणि पावसाचं पाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी उपयोगी होतो. त्या पावसाचा उपयोग, त्या पाण्याचा उपयोग ते तुम्हाला मी पुढच्या पानावर दाखवते. हे बघा, पाण्याचे उपयोग. जेवण करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, अंघोळीसाठी, पिण्यासाठी, शेतात. याच्या व्यतिरिक्त पक्ष्यांनासुद्धा पाणी हवं असतं. पक्ष्यांनासुद्धा पाणी, झाडांना पाणी, हे देखील उपयोगी आहे. असंच तुम्हाला काही माहिती आहे की पाणी अजून कशासाठी वापरतात, त्याचं तुम्ही चित्र काढायचं आहे. ही चित्रसुद्धा आपण पुस्तकातून वहीत काढायची आहेत. याच्यावर व्यतिरिक्त अजून काय माहिती आहे तुम्हाला, पाणी कशासाठी लागतं, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये चित्र काढायचं आहे आणि लिहायचं आहे. यावर आधारित वर्कशीट आहे, ती मी माझ्या चॅनलवर टाकली आहे, ते तुम्ही पाहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.